पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अजित कुमार मोहंती यांची. प्रश्न 2, आशियातील सर्वात उंचावरील वन्यजीव मार्गाचे कोणत्या देशात उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये. प्रश्न 3, इन्फोसिसने कोणाला आपला ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांना. प्रश्न 4 पाहूया. सायप्रस मध्ये आयोजित फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धेचे 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आर वैशाली यांनी. प्रश्न 5, भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर परिषदेची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 6, मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अनिता चौधरी यांना. प्रश्न 7 पाहूया. आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा अव्वल व्यापारी भागीदार कोणता देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 8, इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे निजार अहमदी यांची. प्रश्न 9, प्रतिभावान खेळाडूंच्या डीएनए चे मॅपिंग करण्यासाठी स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 ला. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल हे व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या बँकेने जिओ फोन उपकरणाद्वारे एक वैशिष्ट्यपूर्ण सेवा सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बीओबी म्हणजेच बँक ऑफ बडोदाने. प्रश्न 11, अलीकडेच जागतिक क्वांटम दिवस 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 14 एप्रिलला. प्रश्न 12, भारतातील सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्रकल्पासाठीचे पहिले विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज कोणत्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे धौलेरा इथे. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या देशाच्या पहिली महिला सेना प्रमुख म्हणून जनरल जेनिफर स्कॉटफिल्ड यांची नियुक्ती झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाच्या. प्रश्न 14, इस्माईल उमर गुयेले यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जिबुती देशाचे. प्रश्न 15, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताचे संविधान कोणत्या भाषेसाठी देवनागरी लिपीत प्रसिद्ध करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंधी भाषेमध्ये. प्रश्न 17, जागतिक ध्वनी दिन म्हणजेच वर्ल्ड व्हॉइस डे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 एप्रिलला. प्रश्न 18, कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सावन बरवालने भारताचा सर्वात जुना मॅरेथॉन विक्रम मोडला आहे? तर त्याचं उत्तर आहे रॉटरडॅम मॅरेथॉन. प्रश्न 19 पाहूया. पेटंट अर्ज करण्यामध्ये अव्वल राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र राज्य. प्रश्न 20, ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅनबेरा. प्रश्न 21, फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे केतन मर्चंट यांची. प्रश्न 22 पाहूया. पासपोर्ट अर्जदारांसाठी ब्रेल सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणत्या शहराचे आहे? तर त्याचं उत्तर आहे भोपाळ शहराचे. प्रश्न 23, CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 24, भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनला आहे? तर तो आहे बालोद जिल्हा. प्रश्न 25 पाहूया. जिंदाल स्टेनलेस स्टीलचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रणवीर सिंग यांची. प्रश्न 26, व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य. प्रश्न 27, सिटी युनियन बँकेचे मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे रवींद्र जडेजा यांची. प्रश्न 28 पाहूया. भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे चंडीगड. प्रश्न 29,
सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणते राज्य बनले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 30. जगातील पहिली डिजिटल जनगणना कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारतामध्ये. कालचे झालेले प्रश्न पाहूया. रिव्हिजन करणे खूप महत्वाचे आहे. पहिला प्रश्न कालचा, दरवर्षी जागतिक ध्वनी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 16 एप्रिलला. प्रश्न 2. कोणत्या राज्याचा 79वा स्थापना दिवस नुकताच 15 एप्रिलला साजरा केला? तर तो हिमाचल प्रदेश राज्याचा. प्रश्न 3. मार्च 2026 साठीचे ICC प्लेअर ऑफ द मंथ विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे संजू सॅमसन आणि अमेलिया केर यांनी. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात हिम सरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? तर ते लडाखचे. COP31 ची परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे? तर ती तुर्की येथे. प्रश्न 6. भारत सरकारने किती कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड 2.0 अधिसूचित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 10,000 कोटी रुपयांचा. प्रश्न 7 पाहूया. नितीश कुमार जवळपास 2 दशकांनंतर कोणत्या सभागृहाचे सदस्य म्हणून संसदेत परतले? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभेत. प्रश्न 8. डोनाल्ड ट्रम्प यांनी आर दे ट्रम्प स्मारकाच्या योजनांचे अनावरण कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे वॉशिंग्टन DC येथे. प्रश्न 9. व्हिक्टर एक्सेलने नुकतीच निवृत्ती घेतली आहे, तो कोणत्या खेळातील प्रसिद्ध खेळाडू आहे? तर तो बॅडमिंटनचा खेळाडू आहे. प्रश्न 10 पाहूया. FICCI चे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अनंत स्वरूप यांची. प्रश्न 11. हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे शिमला. प्रश्न 12. नुकताच जागतिक कला दिन कधीपर्यंत साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 15 एप्रिलला. प्रश्न 13 पाहूया. कोणते राज्य अलीकडेच नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न 14. आगामी ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे वेल्स व इंग्लंड हा देश. प्रश्न 15. नीती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 16 पाहूया. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक कितवा राहिला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6वा. प्रश्न 17. सध्या बोहाग बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे? तर तो आसाम राज्यामध्ये. प्रश्न 18. केंद्र सरकारने पहिल्या भारत भूतान रेल्वे जोडणी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, ज्या अंतर्गत भूतान मधील 2 प्रमुख शहरे रेल्वे मार्गाने जोडली जातील, ती कोणती? तर त्याचं उत्तर आहे गेलेपू व सामत्से. प्रश्न 19 पाहूया. गोदरेज इंडस्ट्रीच्या मंडळाचे बोर्ड नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे फिरोज शाह गोदरेज यांची. प्रश्न 20. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे सम्राट चौधरी यांची. प्रश्न 21 पाहूया. चर्चेत असलेला ब्रह्मास्त्र सराव भारतीय सशस्त्र दलाच्या कोणत्या शाखेशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय सैन्याशी. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.